करनाला हास्य क्लब का तीसरा वर्धापन दिन बुधवार को बड़े ही उत्साह के साथ मनाया गया। वर्धापन दिवस के उपलक्ष्य में हास्य प्रभात स्मरणिका का विमोचन करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष सदाशिव साबले, नगर सेवक नितिन पाटिल, सुभाष देशपांडे, कवि एकनाथ मुंबईकर, गजल गायक ए.के. शेख, काशीनाथ मडवा, चंद्रकांत मडवी आदि गणमान्यों सहित क्लब के सदस्य बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर रविशेठ पाटिल ने क्लब के अब तक के सफर पर प्रकाश डालते हुए हंसना हमारे लिए कितना जरूरी है इसकी जानकारी दी। करनाला स्पोर्ट्स अकादमी तर्फे जे हास्य क्लब आहे त्या हास्य क्लब तर्फे जे लोकांना टॉनिक आता माळी साहेबांनी म्हटलेलं आहे की लोकांना टॉनिक मिळतो, खरोखर टॉनिक लोकांना देत आहे आणि ही बालगुट्टी सर्वांना पाजताय म्हणून तुमचे चेहरे हसरे आहेत आणि खरोखर आम्ही याला प्रणाम करतोय मनापासून आणि मानाने आणि मनाने जगत असताना तुम्ही हे जे काम करत आहात खरोखर तुम्हाला धन्यवाद देईल। आणि आता मी इथे तहसीलदार आहेत, माझे तहसीलदार आहेत, माझे एक्झिक्युटिव्ह आहेत, माझे सर्व प्रकारच्या थरातील एक उच्च श्रेणीतील उच्च लेवलचे कर्मचारी ज्या आणि ऑफिसर्स आहेत आणि ह्या लोकांनी सर्व हास्य क्लब जॉईन केलं। ते कधी आमच्या वेळी आम्ही बोलतोय ना की आम्हाला ते सहज शक्य होत नाही, पण तुम्ही आता केलं आणि तुम्ही हे आयुष्याचे 10-12 वर्ष जास्त वाढवून घेतलेत। हे खरोखर मनापासून आम्हाला हसण्यासारखंच आहे। हसण्यासारखं यासाठी मी बोलतोय की 10 वर्ष वाढल्यानंतर तुमचे वाढले म्हणून मी का हसावं किंवा का रडावं, तर ह्यासाठी काही माळी साहेबांच्या सारखी किंवा इतर सर्व मंडळींसारखी इथं मेंबर्स आहेत तुमचे ते ताजे तवाने दिसत आहेत, आमच्यासारख्या म्हाताऱ्यांसारखे दिसत नाहीये। म्हणून हे बलाने हसवण्याचा प्रयत्न करून सुद्धा तुम्ही हसू शकत नाही, पण तिथं अगदी गदगदून हसता तुम्ही, ते आम्हाला खरोखर बघताना हसायलाच येते। कारण रोजचं तुमचं दिनचर्या चांगलीच जात असेल, आमच्यासारखं नसेलच होत असं आम्हाला तरी वाटतंय। कार्यक्रम के दौरान कवि एकनाथ मुंबईकर, चंद्रकांत मडवी, काशीनाथ मडवी, गजलकार ए.के. शेख, निवेदिका अनुपमा तागमुगे आदि का गणमान्यों के हाथों सत्कार किया गया।